नमस्कार. वालधुनी स्वच्छता सेवाभावी संस्था कल्याण पश्चिम अध्यक्ष सुनील सीताराम उतेकर. आज मी वालधुनी नदीच्या पात्रामध्ये असं एक व्यक्तिमत्व आहे, कल्याण शहरातील एक, ठाणे जिल्ह्यातील महाराष्ट्राचा बुलंद आवाज, सन्माननीय आदरणीय कलेच्या क्षेत्रामध्ये कवी असू द्या, लेखक असू द्या, निसर्गप्रेमी असू द्या, असे आमचे संदीप पाटील सर या नदीच्या बाजूलाच राहतात. त्यांनी आज या ठिकाणी उपस्थिती दाखवली आहे. आज वालधुनी नदीच्या पात्रामध्ये उभं राहून आज शासनाला कोणत्या पद्धतीने जे काही सूचना करत आहेत ते आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. पाटील सर, आपलं मनोगत व्यक्त करा. नमस्कार, मी कवी कलाध्यापक व्याख्याते संदीप पाटील सर. त्याचप्रमाणे माझ्या आजूबाजूला जे उपस्थित आहे माय माऊली हे दादासाहेब, म्हणजेच त्या ठिकाणी ह्या कल्याणचे नावाजलेले, ज्यांनी समाजासाठी, या नदीसाठी, निसर्गासाठी आपलं स्वतःचं त्या ठिकाणी योगदान देत आहे निस्वार्थपणाने. आणि त्याचप्रमाणे हे स्टार्टिंग पासून, सुरुवातीपासून तर आतापर्यंत जे विविध कामांमध्ये सामाजिकचे विविध प्रश्न असतील, नदीचे प्रश्न असतील, निसर्गाचे प्रश्न असतील, त्या ठिकाणी पूर प्रसंग असेल किंवा त्या ठिकाणी काही आपत्ती येत असेल, म्हणजे मानवावरती होणाऱ्या ज्या काही संकटांना त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सामना करण्यासाठी आणि मानवाला वाचवण्यासाठी, मानवाचं त्या ठिकाणी त्याचं संरक्षण करावं, निसर्गाचं संरक्षण करावं, या आद्य आपलं कर्तव्य समजणारी अशी एकमेव या महाराष्ट्रातील नावाजलेली संस्था म्हणजेच त्या ठिकाणी वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्था कल्याण पश्चिम. मित्र, या संस्थेचे अध्यक्ष म्हणजे ते अध्यक्ष म्हणजे बापाचे वयाचे, आणि ह्या माय माऊली म्हणजे माझ्या आई बहिणीच आहेत. आणि खरंच माणसाला सांगायला आणि अभिमान वाटतो की ह्या वयात ह्या माणसांनी घर सांभाळायला पाहिजे, आनंद व्यक्त करायला पाहिजे, आपलं जीवन देणे रामकृष्ण हरी. परंतु त्यांनी रामकृष्ण हरी हा कुठे शोधला, त्यांनी देव कुठे शोधला? लोकांची सेवा करणं, लोकांचे प्रश्न मांडणं आणि शासनाच्या दारापर्यंत पोहोचणं. मग त्यासाठी माणसांचं आरोग्य कसं चांगले राहावे, यासाठी नदी चांगली असली पाहिजे, निसर्ग चांगला झाला पाहिजे, स्वच्छता असलं पाहिजे, त्यानंतर पाणी चांगलं असलं पाहिजे, एन्व्हायरमेंट चांगलं असलं पाहिजे, ऑक्सिजन चांगलं असलं पाहिजे. जर ह्या गोष्टी जर चांगल्या नसतील तर कोणीही व्यक्ती चांगला श्वास घेऊ शकत नाही, चांगलं आरोग्य टिकू शकत नाही. मग शासन किती खर्च करू द्या, सर्व व्यर्थ जाणार आहे. परंतु मी सुनीलजी उत्तेकर साहेबांचं अनेक सोशल मीडियाच्या आधारे, कधी इंस्टाग्राम, कधी मी युट्यूब, कधी फेसबुक बघत असतो, त्यांचे विविध लेटर्स शासनाला, महानगरपालिकाला, विविध पदाधिकारी, विविध मान्यवरांना ते देत असतात. परंतु त्यांच्या त्या लेटरमध्ये असे नमूद केले नसते की फक्त ही नदी स्वच्छता व्हावी. पण ही नदी म्हणजे काय? वालधुनी नदी. ही वालधुनी नदी फक्त त्यांच्या घरा मर्यादित नव्हे, त्यांच्या शेजारी मर्यादित नव्हे, ते फक्त एकदाचा विचार करत नाही. ते सुरुवातीपासून म्हणजे ह्या नदीचा उगम हा अंबरनाथच्या मलंगड, ज्याला ऐतिहासिक नाव आहे आणि ऐतिहासिक शहर आहे, त्या मलंगड पासून याचा उगम होतो. आणि अंबरनाथच्या शहरापासून म्हणजे सह्याद्रीच्या रांगापासून तर थेट त्या ठिकाणी योगीधाम, नंतर त्या ठिकाणी पुढे गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला गौरीपाडा, आणि त्या गौरीपाड्याजवळ त्या ठिकाणी अजून उल्हास नदीचा, या दोघांचा त्या ठिकाणी संगम होत असतात. दोघं जॉईन होऊन पुढे जाऊन त्या ठिकाणी समुद्र म्हणजे आपली कल्याण खाडीला त्या ठिकाणी ते मिळत असतात. म्हणजे असा हा नदीचा प्रवाह आहे. परंतु आजच्या काही काळा वर्षापूर्वीची गोष्ट आहे, म्हणजे ही नदी इतकी सुंदर होती की ती माणसाला त्या ठिकाणी तिथं आजूबाजू यायला त्या ठिकाणी रम्य असं वातावरण वाटायचं. आणि सहज त्या ठिकाणी लेखक असेल, कवी असेल, विचारवंत असेल, त्यांना सहज त्याने चारोळ्या आणि कविता आठवत होत्या. म्हणजेच आणि तिथं माणसाला त्यांनी विरंगुळा सुद्धा जात होता, आरोग्य चांगलं मिळत होतं. कारण की या धावपळीच्या जीवनामध्ये मनुष्य आपल्याला चांगला श्वास मिळावा, चांगलं आरोग्य मिळावं म्हणून व्यक्ती काय करतो, सुट्टीच्या दिवशी या इतर आपल्या नातवांना, मुलांना घेऊन नदी किनारे गार्डन्स वगैरे असं, गार्डन हे आता जन्माला आलं. पहिले कुठे होतं दादा? हो, पहिले तर नदी होतं, पूर्ण खुला म्हणजे जमीन होती, जुमला होता, सर्व काही माणसांसाठी सर्व आपलं जणू आपलंच होतं. परंतु काही काळानुसार त्या ठिकाणी जमीन राहिली नाही, नदी राहिली नाही. मग आता याला कारणीभूत कोण? हा मानव प्राणी आहे. मग ह्यासाठी सरांनी काय केलेलं आहे की आपला स्वतःचा देह, आपला स्वतःचे विचार, क्रांती विचार, आणि या क्रांतीच्या विचारात त्यांनी एक सुंदर त्या ठिकाणी एक बीज लावता लावता त्यांनी वटवृक्ष झालेला आहे. तुम्हाला सांगायला मला अजून अभिमान असा वाटतोय की ह्या व्यक्तीने, या संस्थेने म्हणजे वालधुनी नदीसाठी स्वतःचा जीव की प्राण कित्येक वर्षापासून त्यांनी त्या ठिकाणी वाहू घातलेला आहे. कारण या नदीमध्ये आज अंबरनाथच्या MIDCच्या काही कंपन्या आहेत, त्या सर्व कंपन्यांच्या त्या ठिकाणी घाणेरडे तेल असेल, ऑइल असेल, केमिकल्स असेल, ते सर्व कंपनीवाले काय करतात, सर्व नदीचा प्रवाह सोडला. नंतर हे पाणी दूषित झालं, दूषित होता होता त्या ठिकाणी दुर्गंधी वाढली. त्याचप्रमाणे उल्हासनगर मधील
बरेचसे कारखाने आहेत, जे कारखान्यामध्ये त्या ठिकाणी जिमखाना असेल, कपड्यांचा असेल, अजून काही इतर अगळम अनेक प्रकारचे कारखाने आहेत. उद्योगधंदे वाढले पाहिजे, प्रत्येक लोकांना त्या ठिकाणी कामगार मिळायला पाहिजे, रोजगार मिळायला पाहिजे, शासनाला मदत व्हायला पाहिजे, समाजात देखील मदत व्हायला. अहो पण जी मदत माणसाच्या जीवाला धोकादायक आहे, ज्याच्यापासून अखंड माणसाचा हे हित त्या ठिकाणी नाही दडलेलं आहे. कारण की असे विषारू वायू, विषारी केमिकल जर इथं आहे तर ह्या केमिकल मधून लोकांचा जीव खरंच चांगला राहील का? आपण जरा बघा माझ्या बाजूला इथं खाली किती घाणेरडं त्या ठिकाणी केक कचरा दिसतोय. पाणी बघा किती त्या ठिकाणी गढूळ झालेलं आहे. या पाण्याच्या बाजूला आपण उभं राहू शकत नाही. एवढा घाणेरडा वास येतोय, एवढा दुर्गंध पसरलेला आहे. मग या पसरल्याचं कारणीभूत काय? याला आपल्याला शोधायला पाहिजे. शोधण्यासाठी त्या ठिकाणी हे शासनाचं कर्तव्य होतं. ज्यांनी शासनानं ज्यांनी नियुक्ती केलेली आहे, महानगरपालिकात असेल, नगरपालिकात असेल, मंत्रालयात असेल, मग त्या ठिकाणी तो कोणताही प्रश्न असो, महापाटबंधारामध्ये येत असेल, प्रत्येक विभागामध्ये ह्या त्याची देखरेख असते, याचा लोकांना लेखाजोखा असतो. परंतु याच्याकडे दुर्लक्ष जात आहे. आणि मग ज्या वेळेला जून जुलैमध्ये भरपूर पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतर हे नदीमध्ये त्या पाण्याला जाता येत नाही, कारण की त्या पाण्याचा रस्ता, त्याचा प्रवाह त्या ठिकाणी माणसाने अडवलेला आहे. आणि काही त्या ठिकाणी आजूबाजूला विकासाच्या नावाने नदीला ते दाबलं गेलं. आणि दाबलं असं गेलं, जो एवढा मोठा त्या ठिकाणी त्याचा पूल होता, एवढं त्याचं पात्र मोठं होतं, आणि हा जे पात्र म्हणजे नाल्याच्या रूपात आलेलं आहे. तर आपण बरेच जण म्हणतात लोक की घरामध्ये पाणी शिरलं, बिल्डिंग मध्ये पाणी शिरलं, असं घाणेरडं गेलं, असं आमच्या घराचे वस्तू खराब झाले, आमचे अन्नधान्य खराब झालं, मग शासनाने मदत द्यावी. शासन मदत करतं, परंतु त्या शासनाची जी मदत आहे 5-10 हजार जे काही असेल, अहो त्याच्याने संसार होत नाही, संसार जुळत नाही. मागाच्या काळामध्ये त्या ठिकाणी काय चालणार आहे? परंतु शासनाने लोकांना 2 रुपये देतात काही हरकत नाही, 5 रुपये देतात काही हरकत नाही, परंतु त्या पैशाच्या माध्यमाने शासनाने जर या नदीची खोली वाढवली, या नदीची रुंदी वाढवली, या नदीचे सुशोभीकरण वाढवलं, आणि ह्या नदीचा त्या ठिकाणी पुराचा जो प्रवाह आहे त्याला योग्य जर दिशा दिली, तर नक्कीच या ठिकाणी हे पाणी संपूर्ण व्यवस्थित त्या ठिकाणी खाडीला, समुद्राला मिळेल. कधी कोणाच्या घरात जाणार नाही, कारण नदी कोणत्याही मानवाला अहित पोचवत नाही. निसर्ग, कारण हा निसर्ग आपली माय माऊली, देव देवता सर्व काही आहे. एवढं सुंदर या पृथ्वीवरती आपल्याला मिळाले. इतिहासाच्या काळामध्ये रामायण महाभारतात बघितलं असेल, आपण इतिहासात बघितलं असेल. अहो महाराजांनी आपल्याला काय शिकवलं तर महाराज जिथे जिथे जात होते तिथे ठिकाणी पाटबंधारे बांधले जात होते, पाणी आडवा म्हणत होतो. म्हणून मी समस्त मानव हितांना सांगतो की आपण एकमेकाची जिरवण्यापेक्षा पाणी जिरवा, पाणी आडवा. का ह्या नदीमध्ये कालवा बांधला जात नाही? का या वालदोन नदीवर त्या ठिकाणी असं बांधारा बांधला जात नाही? जर अंबरनाथच्या उगमापासून तर ह्या कल्याणच्या खाडीपर्यंत असे अनेक त्या ठिकाणी जर बांधणारे बांधलेत तर नक्कीच पाणी अडवलं जाईल. आणि पाणी अडवल्यामुळे आजूबाजूला ज्या बिल्डिंग मध्ये बोरिंग असेल, महापालिकेच्या विहिरी असतील, तर त्यांना तो पांजर फुटेल तिथपर्यंत जाईल, पाण्याची टंचाई भागणार नाही. आपल्याला त्या ठिकाणी कुठं मागवण्याची, खर्च करण्याची गरज नाहीये, परंतु आपण हे दुर्लक्ष करत आहोत. आपल्याकडे बरेच त्या ठिकाणी भूगर्भातले विचारवंत असते, अभ्यासक असतील, तर ह्या लोकांना देखील आपण त्यांचा आपण सहभाग घ्यावा. त्यांच्याकडे त्यांनी ज्ञान जर घेतलं तर नक्कीच ह्या परिवर्तन होईल नदीमध्ये. पण ह्या नदीमध्ये काही लोक आहेत जे आपल्या त्या ठिकाणी धर्माची पूजा म्हणून किंवा आपापल्या परीनं घरातला केर कचरा असेल तो येऊन जो नदीत टाकतात. आज नदीत देखील त्या ठिकाणी लोक कचरा टाकायला घाबरतात. का? मी माझा देवाचा कचरा इथं टाकलाय, घाणेरडा आहे. अहो लोकांची श्रद्धा आहे, पण परंतु आता नदीवरती श्रद्धा कुठे गेली? आता तिला नदी कोणी म्हणत नाही. का म्हणत नाही? तिचा दुर्गंध एवढा घाणेरडा येतो की मनुष्याचा जीव देखील त्या ठिकाणी धोक्यात जायला लागलेला आहे. मनुष्याला तिथं उभं राहता येत नाही, जाता येत नाही, मग त्याची ती श्रद्धा सुटून जाते. मग तो अजून पुढे 4 कोसवर जातो आणि तिथं पाणी टाकायचा, कचरा टाकायचा प्रयत्न करतो. जे फुल असेल, नारळ असेल, काही असेल, त्याला पूजा पाठ करायची असेल, आंघोळ करायची असेल, पण आज मात्र कोणीही करत नाही, फिरकून सुद्धा बघत नाही. याला कारणीभूत फक्त त्या ठिकाणी शासन आहे, कारण की शासनाने याच्यावर दुर्लक्ष दिलेलं आहे. अहो म्हणतो आपण गावामध्ये पाणी पडलं नाही म्हणून कोणाची नजर लागली. अहो नजर लागत नाही दादा हो. आमच्या राजाने, आमच्या महाराजाने आम्हाला शिकवलेलं आहे, नजर जात नाही म्हणून नजर लागल्यासारखी वाटत असते. म्हणून शासनाची नजर पडत नाही, प्रशासनाची नजर पडत नाही, अधिकाऱ्यांनी येऊन पाहिलं नाही. अहो न येतात आणि फक्त फोटो काढतात. कित्येक लोक येतात आणि आतापर्यंत मी बघितलं सुनीलजी उत्तेकर साहेबांनी अनेक त्या ठिकाणी, मला असं वाटतं आतापर्यंत त्याचे लेटर एवढे असतील 1-2 किलोचे त्या ठिकाणी त्यांच्याकडे ओसी आहेत. एवढं त्यांनी पाठपुरवठा केले. त्यांचे पूर्ण संस्थेचे पदाधिकारी माझ्या आजूबाजूला आहे. प्रत्येकाला आपलं घर संसार आहे, पण त्यांनी सर्वांनी संसार सोडला, त्यांनी आपलं घर सोडलं या क्षणाला. कारण की मला ह्या नदीला वाचवायचंय. ही नदी जर चांगली झाली तर ह्या लाखो करोडो लोक जे अंबरनाथ शहरापासून
तर या कल्याणच्या खाडीपर्यंत राहणारे हे फक्त मोजके नव्हे, हे फक्त 1 आणि 2 लाख रुपये नाही, हे कमीत कमी जेवढे काही त्यांनी सर्वे जर केला तर आपल्याकडे त्या ठिकाणी लोकसंख्यांची नोंदणी असेलच. आपण जर काउंट करा आणि लक्षात घ्या, त्या ठिकाणी एका ठिकाणी हा दुर्गंध हा फक्त इथलच्या 1 किलोमीटरच्या भागात नसतो. हा निसर्ग आहे. निसर्गाचा वायू हा सर्वत्र दरवत असतो. म्हणून लागलं तर आपल्याला सर्व दाखवता येतं, दगड धोणी दाखवता येतं, कचरा दाखवता येतो, पण ही दुर्गंधी दाखवता येत नाही. मित्र हो, माझे सरकारला आव्हान आहे, विनंती आहे, कारण आपण मायबाप आहात. आपण ठरवलं तर एका दिवसात या नदीचं एक पावित्र्य राखू शकतात आणि पुन्हा आजूबाजूला राहणाऱ्या प्रत्येक माणसाचं आरोग्य नक्की चांगलं राहील. परंतु आपलं कुठे दुर्लक्ष होत आहे. किती ठिकाणी संस्था, किती ठिकाणी पदाधिकारी आहेत, किती समाजसेवक आहेत, अनेकांनी आपापले योगदान दिलेले आहेत, परंतु अजून देखील त्यांच्या योगदानाला तसं पाहिलं फळ मिळत नाही. फक्त येतात, पाहणी केली जाते. काय केलं तर काहीच आपण बघू शकता. माझा आजूबाजूला जर नगरपालिकाने, महापालिकाने, शासनाने जर गाड काढला असता तर हे बघा, काही वर्षापासून या पिलरला, या खांब्याला कचरा अडकलेला आहे. कसं म्हणायचं आपण की हे साफसफाई करता? अहो, त्याच्यावर आपल्याला कळतं आहे किती वर्षापासून ते एकाच जागेवर थांबलेला आहे. मग एवढं जर थांबलेलं आहे आणि हा असाच जर गाड राहिला, आपण या साईडला बघू शकतात किती झुडपं झाले आजूबाजूला. या झुडपांमुळे त्या ठिकाणी पाणी आत पुढे जाता येत नाही. म्हणून हे पाणी लोकांच्या घरात शिरतं आणि घरात गेल्यानंतर रोगराईचा पसार होतो. मग रोगराई रोखण्यासाठी शासन त्या ठिकाणी आपापल्या परीनं रान की दार करत असतं. मग ते करण्याच्या आधीच आपण हाच वेळ आहे. हा आपला मार्च आणि एप्रिल महिना, मे महिन्यामध्ये आपण शासन जर कामे हाती घेतलं तर नदीची खोली जर वाढवली, नदीची रुंदी जर वाढवली, तिची स्वच्छता केली तर सुंदर होणार आहे. कुणाच्या घरात पाणी जाणार नाहीये आणि नदी कुणाच्या घरात घुसत नाही. हो, और नदीच्या प्रवाहात माणूस आलेला आहे. माणसाने आपले घर, बिल्डिंग बांधलेले आहेत. म्हणून त्या ठिकाणी त्याला त्याचे कर्माचे फळ मिळतात. जैसे करणे वैसी भरणे. परंतु आपले देखील कर्म आणि कर्तव्य आहे. नुसतं आपल्याला त्या ठिकाणी देवा धर्माच्या नावावरती आपण लढतोय. अहो, कुठपर्यंत आपला देवधर्म हा आपल्या योगदान मध्ये आहे. अहो, समाजाची सेवा करणं, समाजासाठी वाहू घातलं, हे तर खरं आपलं पावित्र्य आहे. हे महाराजांनी आपल्याला शिकवलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अनेक कायदे त्या ठिकाणी अंमलात केलेले, लोकांच्या हितासाठी, लोकांच्या समाजाच्या संरक्षणासाठी. परंतु हे कुठे आमचे कायदे, कुठे गेले आमची लोकशाही? वाटत नाही दादा. हो, इथं जर बघितलं तर किती दगड धोंडे इथं आहे. अहो, हे पाणी जे खडखड करणारं होतं, सडसड करणारं होतं, मधुर त्याचा आवाज होता, आजूबाजूला पक्षी होते, प्राणी होते, फुलं होते, चांगले चांगले झाडं होते, असं देखावं सुंदरसा त्या ठिकाणी निसर्गाची धार होती. पण ह्या सह्याद्रीच्या रांगामध्ये हा ज्याचा प्रवाह सुरू झालेला आहे, आज इथं बघण्यासारखं काहीच दिसत नाही. एवढं घाणेरडं पाणी आहे. म्हणून त्या ठिकाणी या व्यक्तींनी, म्हणजेच त्या ठिकाणी वाल्धुनी सेवाभावी संस्था, ही स्वच्छता सेवाभावी संस्थाने याने विचार केला की संत गाडगे महाराजांनी दिवसा देणे स्वच्छताचा अभियान त्यांनी चालू केला. रात्री लोकांच्या डोक्यातलं, विचारातले घाण काढण्याचा प्रयत्न केला. संत महात्मांनी एवढे विचार केलेला आहे. पण त्यांनी जर ह्या आताच्या पिढीसाठी विचार नसता केला तर आज आम्ही त्या ठिकाणी मोकळा श्वास घेऊ शकलो असतो. कोरोनामध्ये आपण बघितलं असेल की आपल्याला जगण्यासाठी काय गरज आहे, किती लागतं. अहो, आपल्याला चांगलं आरोग्यासाठी चांगली हवा लागते आणि चांगलं पाणी लागतं. परंतु आपण लाखो करोड रुपये या पाण्यासाठी खर्च करतो. पण या पाण्यातले जर केमिकल सोडणाऱ्यांना जर आपण आळा घातला तर स्वच्छ ऑटोमॅटिक होईल. कारण निसर्ग ही माती अशी एवढी चांगली आहे, एवढा फिल्टर आहे की तिला कोणत्याही केमिकल मानवाची गरज नाही. एवढी सुंदर त्या ठिकाणी नदीमध्ये पावित्र्य आहे. कारण ही गंगा, यमुना, जमुना, सरस्वती सर्व इथं आहे. मानलं तर इथं आमची माय आहे, मानलं तर आमची गंगा आहे. परंतु मानलं तरच आहे, पण आपण मानत नाही. आपण जातो 400,000 किलोमीटर अंतरावरती आणि शेजारचा आपण दूर ठेवून देतो. ही कोणती मानवता आहे? माझी पुन्हा आव्हान आहे या आपल्या सोबत. आपण बघू शकता माझ्या आजूबाजूला वाल्धुनीची स्वच्छता सेवाभावी संस्थेचे सर्व पदाधिकारी, तसंच ज्यांच्या आधिपत्याखाली हे विचारांसाठी लोकांचं आरोग्य चांगले राहावे याच्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतलेला आहे, सुनीलजी उत्तेकर, त्यानुसार त्यांचे सर्व पदाधिकारी हे माय माऊली. अहो, अजून खूप लोक येणार होते, परंतु मी ह्या सर्वांचे व्हिडिओ, यांचे कार्यकर्ते जे बघितली सोशल मीडियामध्ये, मला राहवलं गेलं नाही. आणि आज मी ह्या वाल्धुनी नदीला इथं सहज भेट द्यायला आलो तर तेव्हा मला कळाली हिची दशा आणि अवदशा काय झालेली, कोणी केली. आज आम्हाला ते पाणी विचारताय, आज आम्हाला ते गंगा जल विचारताय, आज आम्हाला ती नदी विचारते आहे. अरे काय लेकरा हो, अरे काय आम्ही तुम्हाला जीवदान द्यावं आणि तुम्ही आमचा जीव घ्यावा अशी ही वाटचाल झालेली आहे. कुठे गेला आमचा माणूस, कुठे गेला शासन? गप्प बसून चालणार नाही. जर आपल्या जर गप्प बसलं तर पहिल्या काळामध्ये जर आपण माणूस म्हणजे गप्प बसला असतात तर आपल्याला स्वराज्य आणि स्वातंत्र्य झालं नसतं.
म्हणून आज आपल्याला क्रांतीची गरज आहे, विचारांची गरज आहे, संघर्षाची गरज आहे. परंतु याच्यासाठी आम्ही काही राजकारण नव्हे, बऱ्याच राजकारत्यांनी देखील त्या ठिकाणी सपोर्ट केला, सहकार केलं, परंतु अजून देखील त्या ठिकाणी त्याचा लेखाजोखा त्याचा फक्त पेपरावरच आहे की काय, हा प्रत्येकाला प्रश्न पडणारा असा मोठा प्रश्न आहे. म्हणून आज आपण ते प्रत्यक्षात रूपात करावं. आज आपण तिथे हा जो गाळ आहे, रुंदी आहे, दगड आहे, हे पूर्ण कोरीव करून याची खोली जर वाढवली तर नक्कीच कुणाच्या घरामध्ये पाणी घुसणार नाही. आणि आरोग्य, ज्या माणसाचं आरोग्य 70-80 वर्ष टिकलं पाहिजे, आज 40 वर्ष टिकत नाही. रिटायर झालेले माणसं आजूबाजू त्या ठिकाणी फिरायला सुद्धा त्यांना भीती वाटते का हा केमिकलचा वास येतो, माझं आयुष्य खराब होईल, माझे कष्टाचे पैसे चालले जातील, माझ्या नातवांनी कसं जगावं, कसं घर त्या ठिकाणी स्वच्छता राहावं. हो, लोक त्या ठिकाणी बिल्डिंग मध्ये राहतात दादा, हो, परंतु त्यांच्या घराच्या खिडक्या देखील बंद राहतात, कारण एवढी दुर्गंध पसरते. आणि ही दुर्गंध फक्त ही अंबरनाथच्या जवळपासच्या नागरिकांनाच नव्हे, अंबरनाथच्या टोकापासून तर हा समुद्राच्या खाडीपर्यंत संपूर्ण उल्हासनगर येतं, संपूर्ण कल्याण अर्धा भाग येत असतो. मग या सर्व लोकांना त्या ठिकाणी जीव त्या ठिकाणी मुठीवर धरावा लागतो. यांचे किती आर्थिक त्या ठिकाणी नुकसान झालं असेल, यांचे मानसिक किती ताण होत असेल त्या ठिकाणी, याचा कधी विचार केला का आपण? नाही केला असेल. अहो, पुस्तकाने त्या ठिकाणी माणसाला संसार चालत नाही, संसार चालण्यासाठी माणसाला रस्त्यावर उतरावं लागतं, दगड धोंड्यांची आपल्याला खेळावं लागतं. म्हणून त्या ठिकाणी आपल्या ठिकाणी अहो देवाला असतो त्या ठिकाणी देव पण तेव्हा येतं जेव्हा दगडात ठोकलं जातं आणि ठोकून त्याच्या मूर्ती तयार केल्या जातं. मग तसं माणसाने काय जागृत व्हावं नाही का? आज आपल्या देवाला सर्व काही दिलेलं आहे, पण आपण काय करतो? विनाश करतो. विनाशकालीन विपरीत बुद्धी, येणारा काळ, आपली येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. विचारेल प्रश्न, कारण की इथं येणाऱ्या पिढींचं आयुष्य बर्बाद करणारा हाच व्यक्ती, हाच मानव, हेच सरकार, हेच शासन होऊ शकतं. म्हणून माझी विनंती आहे सरकारला, मायबापाला, की आपण जर मनात ठरवलं तर आपण 8 दिवसात ही क्रांती अशी करू शकतात, एक इतिहास. कारण की ही नदी इतकी सुंदर होते, एकीकाळी लोक आजूबाजूला पाहायला येत होते, बसत होते, विरंगुळा काढत होते आणि नदीच्या पाणी सुद्धा प्यायला येत होते लोक. अहो, मुंबई सारख्या शहरात लोक इथपर्यंत पोहोचत होते, एवढी अब्बेढबाळी मोठी नदी होती. पण आज या नदीचं रूप आपण बघू शकता. या ब्रिज वरून तुम्हाला कळेल, माझ्या पाठीमागे त्या ऐतिहासिक काळाचा ब्रिज आहे, पण तरी देखील तिथं कचरा बघा किती साम्राज्य झालेलं आहे, किती केमिकल्स भरलेलं आहे. अहो, जर याचा तुम्ही त्याने साठा जर काढला तर हे पाणी नाही, इथं मच्छी नाही. अहो, नदीमध्ये मच्छी असते दादा, जिथं मच्छी आहे ते पाणी सुंदर असतं आणि ते पाणी पिण्यासारखं राहतं. परंतु इथं कुत्रं सुद्धा त्यांनी फिरत नाही, एक पक्षी फिरत नाही, पक्ष्याचा आवाज येत नाही. याला कारणीभूत कोण? या आपण चिंतन आणि मंथन करायलाच पाहिजे. म्हणून माझी पुन्हा विनंती आहे, आणि मी खऱ्यासाठी अभिमानाने सांगू शकतो की वाल्धुनी नदीचे स्वच्छता सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी, त्यांचे अध्यक्ष, हे कित्येक वर्षांची लढा चालू आहे, त्यांना माझा मानाचा मुद्रा नतमस्तक होतो मी. खरंच दादासाहेब, आपलं हे कार्य खूप महान आहे. कित्येक लोकांचं, लाखो लोकांचं आयुष्य आपण त्या ठिकाणी धोक्यात जाण्यापासून वाचवताय तुम्ही, आणि पूर्ण एन्व्हायरमेंटचं समतोल राहावं याच्यासाठी तुमची तळमळ आहे. खरंच मी त्या ठिकाणी शासनाला सांगतो की पुन्हा आपण त्या ठिकाणी यांचं निवेदन घेऊन, नुसतं निवेदन घेऊन नका, स्वीकार नका, त्याचं साक्षात रूपांतर झालंच पाहिजे. आणि जर होत नसेल तर येणारा काळ काय सांगेल ती वेळच सांगेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. संदीप सर, आपण आलात आणि मनोगत व्यक्त केलं. शासन दरबारी आम्ही पोहोचवण्याचा ह्या प्रयत्न करणार आहोत. आमच्या वाल्धुनी स्वच्छता सेवाभावी संस्थेचे सर्व पदाधिकारी आपल्या या ठिकाणी सतत आम्ही ऋणी राहू. आपले मनोगत व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.